जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 12 जुलैचं प्रवचन. सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे. जसे भांडे कुठे ठेवावे, पळी ताम्हण कुठे ठेवावे वगैरे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो म्हणून ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यात जपून ठेवी. दुसरे पत्र आले की ते पण वाची आणि मागील पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्य भाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळे आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत होत नाहीत, उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरुरी नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपलं सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य असते. ज्याने जगाची आस टाकली, त्याचे तेज पडणारच नाही हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचं सार्थक होते. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आणि आवडीने नाम घ्यावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची आणि फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवाचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ति निरपेक्ष केली असे नव्हे. इस प्रवचन में ये कहा गया है कि शुद्ध भावना मतलब जो नामस्मरण हम लोग कर रहे हैं उससे हमें कोई अपेक्षा नहीं रखनी चाहिए. हम किसी भाव से अगर वो कर रहे हैं कि मुझे ये मिलना चाहिए वो मिलना चाहिए, तो उस नामस्मरण का कोई अर्थ नहीं है. हमने भगवान का मंदिर बना लिया, पूजन अर्चन किया और ये किया, जाप किया, लेकिन हम लोग मन में रख रहे हैं कि ये होना चाहिए वो होना चाहिए, तो उसे शुद्ध भाव नहीं कहेंगे. शुद्ध भाव वो होगा कि सद्गुरु ने बोले हुए मार्ग पर निस्संशय चलते रहने का, नामस्मरण करने का, और उसके अपेक्षा में मन में कुछ नहीं लाना है, कोई उपाधि नहीं लेनी है. क्योंकि उससे क्या होगा, अगर वो होता जाएगा तो हमारा अहंकार ही बढ़ेगा. हमारा आत्म जो भगवान को हम लोग जिस भावना से हम लोग भगवान को चिंतन कर रहे हैं और उसे सरेंडर कर रहे हैं, वो हमारी भावना कम हो जाएगी. तो सद्गुरु ने बताए हुए मार्ग पर चलना ही हमारा कर्तव्य है. और जहाँ प्रपंच है वहाँ परमार्थ की ज़रूरत होती है, भगवान की ज़रूरत होती है, लेकिन भगवान की ज़रूरत हमारे कार्य साध्य करने के लिए नहीं होनी चाहिए.
भगवान का प्यार होने के लिए भगवान की ज़रूरत होनी चाहिए। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। श्री राम जय जय राम। 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 जय श्री राम।